नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 150 to 400 किंवा 600 पर्यंत आपल्याला काय काय ऑप्शन्स आहेत मेडिकलमध्ये त्या सगळ्या गोष्टींची आज आपण सविस्तर चर्चा करूया. आणि लेट्स वेलकम डॉक्टर सागर जाधव सर, आणि आपण त्यांच्याकडूनच सर्व माहिती जाणून घेऊया. हॅलो सर, वेलकम टू द पॉडकास्ट. तर सर, आता जशी की महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू झालेली ऑलरेडी, तर मग कोणत्या कोणत्या स्टुडंट्सने महाराष्ट्रासाठी किंवा मग फक्त स्टेट काउन्सिलिंगसाठी जॉईन करायला हवं? यामध्ये खूप सारे कोर्सेस आहेत. महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS, BMS, BHMS, BPTH आणि नर्सिंग वगैरे सर्वच कोर्सेस येतात. तर जे महाराष्ट्राचं काउन्सिलिंग आहे ते माझ्या माहितीनुसार सर्वच विद्यार्थ्यांनी जॉईन करायला हवं. का तो त्या विद्यार्थ्याला डीमला जरी जायचं असेल तरी पण त्याचा एक ऑप्शनल फॉर्म म्हणून हा महाराष्ट्र स्टेटचा काउन्सिलिंगचा फॉर्म भरलाच गेला असायला हवा. तर यामध्ये विद्यार्थ्याला काय वाटतं की ऑप्शन्स भेटतात. नाही MBBS ला भेटते किंवा नाही BMS ला भेटते तर BHMS ला घेता येईल, किंवा मॅनेजमेंट मधून जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यासाठी. ओके, आता जसं की आपल्याला माहिती आहे की एक चान्स घ्यायला हवा फक्त महाराष्ट्रासाठी, बट ऍज अ बॅकअप ऑप्शन्स आपण काय काय ठेवायला हवं? बघा, ऍज अ बॅकअप ऑप्शन जर म्हणायचं जर झालं तर प्रत्येक कोर्सचा MBBS चा बॅकअप ऑप्शन सेपरेट आहे, BMS चा बॅकअप ऑप्शन सेपरेट आहे आणि प्रत्येक कोर्सचा बॅकअप ऑप्शन सेपरेट आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया फर्स्ट MBBS चा जर बॅकअप ऑप्शन म्हणू शकतो किंवा आपण एक सपोर्ट ऑप्शन म्हणू शकतो की महाराष्ट्रात जर नंबर जर नाही लागत आहे तर त्या विद्यार्थ्यांनी बॅकअप ऑप्शन कुठला ठेवा? बघा, सिम्पल लॉजिकल गोष्ट आहे. महाराष्ट्रातला विद्यार्थी आहे, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला एकच वाटतं की आपण आपलं MBBS ऍडमिशन आपल्या सिटीमध्ये व्हावं किंवा महाराष्ट्रातच व्हावं. करेक्ट. तर हा प्रश्न सर्वांनाच असतो की आपण महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यावं. पण त्याबरोबर महाराष्ट्राचा कट ऑफ बघता किंवा महाराष्ट्राच्या सीट्स बघता महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. का तर महाराष्ट्रामध्ये हायेस्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये हायेस्ट कट ऑफ हा महाराष्ट्राचा जातो फक्त. आणि सगळ्यात जास्त मुलं पास होण्याची क्षमता ही म्हणजे नीटमध्ये 1,25,000 विद्यार्थी हेही महाराष्ट्राचे पास झालेले आहे. तर त्यामुळं विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राबरोबर आपण एक अदर स्टेट जसं कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, MP आहे, राजस्थान आहे किंवा UP आहे, यामध्ये सगळ्यात कमी बजेटमध्ये कोणत्या स्टेटमध्ये ऍडमिशन होतंय यावरतीही फोकस केलं पाहिजे. ओके सर, आता जसं की आपल्या स्टुडंट्सला 250 किंवा मग 300 जर मार्क्स असतील आणि त्यांना कमीत कमी बजेटमध्ये इंडियामध्ये MBBS करायचं असेल तर त्याच्यासाठी काय ऑप्शन्स आहेत? बघा, 250 to 300 मार्क्स म्हणजे हे गव्हर्नमेंट कॉलेजचे मार्क्स तर नाहीये. करेक्ट. तर या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज चूज करायचं असतं. तर या प्रायव्हेट कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कुठे कुठे ऑप्शन्स आहेत? बघा, सगळ्यात पहिलं महाराष्ट्राचा विद्यार्थ्यांना ऑप्शन असतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये IQ कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. IQ म्हणजेच मॅनेजमेंट किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणतात. तर हा कोटा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा असतो. या कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन होण्याचे म्हणजे असं म्हणा की 100% चान्सेस असतात. पण या कोट्याच्या फीस पण बघा. फॉर एक्झाम्पल, एका कॉलेजची फीस 10 लाख रुपये पर इयर आहे. तर त्या कॉलेजला IQ कोटा जनरलची फीस 10 लाख पर इयर आहे. पण त्याचं जर IQ कोट्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यातून जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल 3 पट फीस म्हणजे 30 लाख रुपये पर इयर ही प्रायव्हेट कॉलेजच्या IQ कोट्यामधनं ऍडमिशनची फीस असते. बघा, सगळेच स्टुडंट किंवा सगळेच पॅरेंट्स एवढं अफोर्ड करू शकता असं नसतं. बरोबर. तर काही पॅरेंट्सचं असं असतं की सर आमचं बजेट एक साधारणतः 10 ते 15 लाख रुपये पर इयरचं आहे. म्हणजे मॅक्सिमम बजेट मॅक्सिमम बजेट 60 ते 65 लाखाचं बजेट आहे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अदर स्टेटचाही ऑप्शन ठेवतो. जसं अदर स्टेटमध्ये हे मी जे स्टेट सांगितले, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, UP, MP, या सगळ्या स्टेटमध्ये सगळ्यात कमी बजेट म्हटलं तर ते फक्त UPचा नंबर लागतो. का? UP मध्ये कुठल्याही प्रकारचं डोनेशन लागत नाही. UP मध्ये कुठल्याही प्रकारचं सगळे चार्जेस फिक्स आहेत. UP मध्ये सिक्युरिटी अमाऊंट 3 लाख रुपये फिक्स आहे. हॉस्टेल मेसचे चार्जेस फिक्स आहेत. मिसलेनियस चार्जेस फिक्स आहे. म्हणून विद्यार्थ्याला एक 15, 16 आणि 17 म्हणजे 15 ते 16 लाख रुपये पर इयरच्या बजेटमध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटत आहे. आणि ज्या पालकांचं ऑलमोस्ट बजेट एक 60 ते 65 लाखाचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी UP हा खूपच आणि बेस्ट ऑप्शन आहे. बॅकअप ऑप्शन म्हणून ठेवू शकता UPला. ओके. यस. आता जसं आपण 250 पासून बोललो, 250च्या आत जर कोणत्या स्टुडंट्सला मार्क्स असतील तर त्यांनी भारतामध्ये MBBS करण्यासाठी काय करायला हवं किंवा कोणती काउन्सिलिंग जॉईन करायला? बघा, 250 जर म्हणाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी IQ मध्येही 50-50 चान्सेस बनतात. महाराष्ट्र स्टेटचा जो मॅनेजमेंट कोटा आहे त्याच्यातही 50% कोटा चान्सेस बनतात. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना जर ऍडमिशनच जर घ्यायचं असेल
त्यांनी जसं राजस्थान आहे किंवा कर्नाटका आहे, कर्नाटकाचे जे मॅनेजमेंट कोटाचे जे रजिस्ट्रेशन आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी डीम कॉलेजेस, काय शब्द आहे, डीम कॉलेजेस ऑल ओव्हर इंडियाचे, यामध्येही चान्सेस घ्यावा. साधारणतः तुम्हाला 20 ते 22-23 लाख रुपयाच्या पर इयरचे कॉलेजेस तुम्हाला भेटू शकता आणि त्यामधून विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांचं बजेट 1 कोटीपेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे दरवर्षी साधारणतः 20 ते 25 लाख रुपये पर इयर. जसं तुम्ही म्हटले 20 किंवा 22 लाख किंवा 23 लाखापर्यंत, हे पर्टिक्युलरली कोणत्या स्टेटमध्ये किंवा महाराष्ट्रामध्येच? बघा, महाराष्ट्रामध्ये 20, 22, 23 लाख रुपये पर इयरचे कॉलेज जर घ्यायचे असतील तर मिनिमम 250 मार्क्स हवे, 200 ते 250 मार्क्स हवे. पण 200च्या 250च्या खाली कमी मार्क्स मध्ये, म्हणजे एक एक्झाम्पल देतो, 160 मार्क्स वरतीही तुम्हाला डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटू शकतं अदर स्टेटमध्ये. जसं तुम्ही आंध्र प्रदेश झालं, त्याच्यानंतर तेलंगणा झालं, त्यानंतर पॉंडिचेरी झालं, या ठिकाणी जर गेलात तर या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 22-23 लाख रुपये पर इयर मध्ये 160 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यालाही ऍडमिशन भेटतं. ओके, येस. सो कोणत्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटतंय, फक्त तुम्ही एकच पाहिजे, मनी खिशात जर पैसे जर असेल तर सगळं होऊ शकतं. खरी गोष्ट आहे सर. सर, आता जसं की आपण पाहिलंच की 1 CR किंवा 1 CRच्या वरती आपल्याला बजेट ठेवाच लागतो इंडियामध्ये, जर आपल्याला कमी मार्क्स असतील किंवा जास्त पण असतील तरी. तर कमीत कमी बजेटमध्ये जर मुलांना जर MBBS करायचं तर व्हॉट वुड यू सजेस्ट? बघ, सगळ्यात महत्वाचं आहे, तू जे बोलली की सर्वच विद्यार्थ्यांना साधारणतः मार्क्स, म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले आहेत किंवा बजेट चांगलं आहे सगळ्यांचं असं नसतं. करेक्ट. काही गरीबही विद्यार्थी असतात, त्यांना फायनान्शियल कंडिशन एवढी पण स्टेबल नसते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी बजेटमध्ये काय ऑप्शन्स आहेत यावरती जर डिस्कस करायचं जर झालं तर मी एक एक्झाम्पल देतो. लास्ट इयर वी हॅव अ 590 स्कोर स्टुडंट 2024 मध्ये. तो विद्यार्थी आज रशियामध्ये शिकतोय. का शिकतोय? 590 स्कोर. त्याच्या मागचं रिझन असं आहे की त्या विद्यार्थ्याचं बजेट नव्हतं. त्याला इंडियात ऍडमिशन भेटत होतं, डीम कॉलेजला भेटत होतं, कोणत्याही कॉलेजला भेटलं असतं, पण त्याचं बजेटच नव्हतं. त्याचं बजेट साधारणतः 2 ते 3 लाख रुपये पर इयर होतं. मग तो विद्यार्थ्यांनी काय करायचं? मग त्यांनी MBBSच करायचं नाही का? त्याचं थर्ड रिपीट होतं. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जो ऑप्शन देतो तो म्हणजे अदर कंट्रीचा देतो. बरोबर आहे. त्या अदर कंट्रीच्या ऑप्शन मध्येही आपण नेपाळ, मॉरिशस, जॉर्जिया, रशिया, किर्गिस्तान, उझबेकिस्तान अशा प्रकारचे भरपूर सारे ऑप्शन्स देतो. मग सर्वच लोकांचं एकच असतं की रशिया, बट फक्त रशियाच आहे असं नाही ना. खूप सारे ऑप्शन्स आहेत की जसं तुम्ही नेपाळ बघू शकता, नेपाळमध्ये थोडं हाय बजेट जातं, 50 लाखाच्या आसपास बजेट जातं. मॉरिशस बघू शकता, एक साधारणतः 45 लाखाचं बजेट जातं. या ऑप्शन्सलाही तुम्ही एक्सप्लोर केलं पाहिजे, फक्त रशियाच नाही. का तर आपण जवळच्या जवळ आपण बघू शकतो ते म्हणजे नेपाळ आहे किंवा मॉरिशस आहे, हे तुमच्यासाठी बेस्ट असतं. बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांनी हे अदर स्टेटचे किंवा अदर कंट्रीचेही ऑप्शन सोबत घेऊन चाललं पाहिजे. बघ, एक नवीन रूल आलेला आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट की नेक्स्ट ही सर्वच विद्यार्थ्यांना द्यायची आहे. येस. नेक्स्ट बद्दल ऍक्च्युअली कोणी डिस्कस करायला रेडी नाही आहे, पण मी सांगतो आहे की नेक्स्ट सर्वच विद्यार्थ्यांना जर द्यायची आहे तर विद्यार्थ्यांनी त्यांचे 1 कोटी रुपये किंवा 1.5 कोटी रुपये किंवा दरवर्षी 20 ते 25 लाख रुपये स्पेंड करणं मला तरी वर्थ इट नाही वाटत. का तर त्या विद्यार्थ्यांना जर त्यांचं MBBS जर 25 ते 30 किंवा 40 ते 50 लाखामध्ये कम्प्लीट करून जर भेटतंय तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ओव्हरसीजचा ऑप्शन चूज करावा. हे मी पर्सनली सजेस्ट करत. का तर कमी बजेटमध्ये होतंय, हेच तुमचे पैसे सेव्ह करताय तुम्ही, तर ते PG साठी युज करू शकता. हा तुमच्यासाठी प्लस ऑप्शन येईल. ओके. आता जसं तुम्ही सगळ्या कंट्रीज बद्दल सांगितलंच, बट ज्या विद्यार्थ्यांना मॉरिशसला जायचं म्हणजे FMG रेशिओ चांगला आहे किंवा प्रॅक्टिस चांगला आहे, हे सगळ्या गोष्टींबद्दल, पण त्यांचा PCB ग्रुप भरत नाही, तुम्ही त्याच्यासाठी काही बॅकअप ऑप्शन सांगते? बघ, आता प्रत्येक कंट्रीचे रूल्स वेगळे. करेक्ट. नेपाळचे रूल्स वेगळे, मॉरिशसचे वेगळे. जसं मॉरिशस बद्दल जर डिस्कस करायचं जर झालं तर मॉरिशसला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये 70% मार्क्स हवे. येस. तरच ते ऍक्च्युअली विद्यार्थी तिथे ऍडमिशन घेऊ शकता. हा तिथल्या युनिव्हर्सिटीचा रूल आहे, तू चेंज नाही करू शकत किंवा मीही चेंज नाही करू शकत. तर त्या विद्यार्थ्यांनी एक थर्ड ऑप्शन म्हणून किंवा त्याच्या नेक्स्ट ऑप्शन म्हणून जॉर्जिया सिलेक्ट करू शकता. जॉर्जिया इज ऑल्सो गुड. जॉर्जियामध्ये पूर्ण 100% इंग्लिश मीडियम मधनं पूर्ण शिकवलं जातं आणि 99% पीपल आर टॉकिंग इन इंग्लिश. म्हणून हा प्लस पॉईंट बनतो की जॉर्जिया एक ऑप्शन ते मुलं ठेवू शकता. जॉर्जियामध्येही ऑलमोस्ट चांगलं कॉलेज जर घेतलं तर मॉरिशसच्या बजेटमध्येच जॉर्जिया ही तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. ओके. FMG रेशिओ कसा आहे जॉर्जिया? बघ, FMG रेशिओ सगळ्यात टॉप क्लास इन नेपाळ, सेकंड मॉरिशस, थर्ड जॉर्जिया, फोर्थ रशिया, फिफ्थ किर्गिस्तान अँड सिक्स्थ उझबेकिस्तान.
ओके. सो FMGचा पासिंग पर्सेंटेज किंवा आल्यानंतरचं, आणि महत्वाची गोष्ट FMG आपण रेशो असा काढूच शकत नाहीये. करेक्ट. FMG रेशो हा युनिव्हर्सिटी वाईज निघतो आणि युनिव्हर्सिटीचा FMG रेशो हा खूप इम्पॉर्टंट असतो. का? जे युनिव्हर्सिटी साधारणतः तुम्हाला 150 to 200 कॅन्डिडेटला ऍडमिशन देते, तर त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्यास विद्यार्थ्यांना बेस्ट ऑप्शन असतो. काही युनिव्हर्सिटी आहे रशियामध्ये किंवा आता भरपूर सारे न्यूज पण बघतोय आपण की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक्सपेल करण्यात येत आहे. येस. जॉर्जियामध्येही काही युनिव्हर्सिटीज आहेत. खूप सारे ऍडमिशन आधी घेणे आणि नंतर त्या विद्यार्थ्यांना एक्सपेल करणे हा सुद्धा प्रकार भरपूर साऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये मी बघतो. सो विद्यार्थ्यांनी खूप काळजीपूर्वक कन्सल्टंटवर विश्वास ठेवणे, कितपत ठेवणे हा खूप महत्वाचा विचार असतो. आणि कन्सल्टंट किती वर्षापासून मार्केटमध्ये आहे, तो किती वर्षापासून विद्यार्थ्यांना गायडन्स करतोय, आणि तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर नक्कीच डिस्कस करा, त्यानंतरच ऍडमिशन घ्या. ब्राईट फ्युचर पण विद्यार्थ्यांना सजेस्ट करतं, पण त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे आधी जे विद्यार्थी शिकतायत त्यांच्याशी डिस्कशन केलं जातं, त्याच्यानंतरच ब्राईट फ्युचर विद्यार्थ्यांना कॉलेज सजेस्ट करतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ओके. जसं तुम्ही सांगितलंस की एक्सपेल रेशिओ बद्दल, हो, तर युनिव्हर्सिटीज मध्ये काही ना काही इश्यूज असतात, तर मुलांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत की त्यांनी कशी युनिव्हर्सिटी चूज करायला हवी? बघा, विद्यार्थ्यांनी प्रिकॉशन जर घ्यायचं जर झालं तर बघा, अब्रॉडमध्ये सगळ्यात महत्वाचा जे नवीन रूल्स आले की 5 वर्षाची थेरी, 1 वर्षाची इंटर्नशिप, देन लायसन्स टू प्रॅक्टिसची जी एक्झाम आहे ती कंपल्सरी म्हणजे त्या कंट्रीने घेतली पाहिजे आणि लायसन्स दिलं पाहिजे. हे रूल्स चेक केले पाहिजे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये ओव्हर क्राऊडेड तर नाहीये, म्हणजे दरवर्षी ती युनिव्हर्सिटी किती विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतीये हे बघितलं पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं टीचिंग तिथं दिलं जातं, तिथं जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून तो फीडबॅक घेतला पाहिजे. हे खूप महत्वाचे प्रिकॉशन्स आहेत. आणि कंट्री सिलेक्ट करताना आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करताना प्लीज त्या ठिकाणचा एरियाही चेक करा. काही ठिकाणी आज कन्सल्टंट आणि एजंट्स विद्यार्थ्यांना रशियामधल्या अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत आहे की ते वॉर झोनच्या जवळ आहे, किंवा त्या ठिकाणी रशियाचं सगळ्यात कोल्डेस्ट टेम्परेचर आहे, -50, -60. या गोष्टीचाही विचार केला पाहिजे. रशियामध्ये जर जात आहे तर थंडी ऑफकोर्स असणार, पण कितपत आपल्याला झेपू शकते, अभ्यास कितपत करू शकतो, 5 ते 10 डिग्री म्हणजे -5 to 10 डिग्री पर्यंत आपण सहन करू शकतो. पण त्यानंतर जे मायनस टेम्परेचर जातं 20-30 डिग्री, त्या टेम्परेचरमध्ये विद्यार्थ्यांना लाईफ फॉर स्ट्रगल म्हणजे स्ट्रगल करावं लागतोय जगण्यासाठी. करेक्ट. त्यात अभ्यास कधी करायचा आणि स्ट्रगल कधी करायचं, तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडासा कम्फर्टेबली जिथे नॉर्मल टेम्परेचर -10 पर्यंत जाते त्या ठिकाणी आपण मॅनेज करू शकतो, अशाच ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे. खूप जास्त मायनस जातं तिथे ऍडमिशन घेतलं नाही तरी पण चालतं. युनिव्हर्सिटी चेंज करा. आपल्या गावातला, आपल्या गल्लीतला मुलगा तिथे शिकतोय म्हणून तिथे जाऊ नका. येस, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काही मुलं खूप जेन्युइन असतात, ते मुलं सांगून देतात की दादा तू इकडे येऊ नकोस, तू दुसरीकडे जा, इथे प्रॉब्लेम्स आहेत. पण काही मुलं काय करतात, काही मुलं रॉंग सजेशन्स देतात की हे खूप छान आहे. तिथे आल्यानंतर विद्यार्थ्याला पण समजतं की हाच स्ट्रगल करतोय, आपल्याला पण करायचा आहे. तो तिथे अडकलेला असतो, त्याने ऑलरेडी फर्स्ट इयरची फीस भरलेली असते. तर हे विद्यार्थ्यांबरोबर झालं नाही पाहिजे, याची खूप काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांनी खूप विचारपूर्वक ऍडमिशन घेतलं पाहिजे. येस, करेक्ट सर. थँक यू सो मच सर. इट वॉज रिअली नाईस टॉकिंग विथ यू, अँड आय एम रिअली शुअर की आपल्या मुलांना किंवा आपल्या पेरेंट्सला सगळ्याच गोष्टीची प्रॉपर माहिती मिळाली असेल. येस, डेफिनेटली. आणि विद्यार्थ्यांनी खूप विचारपूर्वक ऍडमिशन म्हणजे विचार करून आणि प्रॉपर व्हेरीफाईड करूनच ऍडमिशन घ्या. फक्त कुणी सांगतंय म्हणून ऍडमिशन घेऊ नका. विद्यार्थ्यांबरोबर खूप सारे फ्रॉड्स पण होता. कॉलेजमध्ये फीस भरणे वगैरे, त्यानंतर या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्या. आणि तुमचा ट्रस्टेड चॅनल पार्टनर तुमच्या बरोबर असायला हवा. पूर्ण 6 वर्षापर्यंत तुम्हाला गायडन्स करणारा कन्सल्टंट हवा. त्याचा प्रेझेन्स इंडियातच नव्हे तर अब्रॉड मध्ये तिथे असायला हवा असा कन्सल्टंट शोधा की जो की डायरेक्टली कनेक्टेड आहेत युनिव्हर्सिटी बरोबर. फॉर शुअर सर. थँक्यू सो मच. आणि जसं आपण ह्या व्हिडिओमध्ये MBBS बद्दल बोललोत, वी विल हॅव वन मोर व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण आयुष किंवा बाकीचे BMS BHMS च्या कोर्सेस बद्दल इन्फॉर्मेशन देणार. थँक्यू सो मच.